नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहत आहे एनडीटीव्ही मराठी 8:30 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलंय. म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचा कहर अद्यापही सुरूच राहिलाय. धाराशिव, संभाजीनगर, जालना, लातूर या भागात तुफान पाऊस बरसतोय. राज्यातील पाऊस पाण्याची नेमकी काय स्थिती आहे बघूया आमच्या खास रिपोर्टमध्ये. धाराशिवमध्ये एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक पाऊस. हेलिकॉप्टरनं गावकऱ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन. संभाजीनगरमध्ये नदी नाल्यांना पूर, घरांमध्ये पाणीच पाणी. जालन्यात नद्यांना पूर, पिकांचं मोठं नुकसान. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः कहर केला. फक्त एका दिवसात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भागात दिवसाला सरासरी 7 मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असतो. मात्र 24 तासात सरासरीपेक्षा 224% जास्त पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात परांडा आणि भूम तालुक्यातील नद्यांना पूर आलाय. या पुरात अडकलेल्या 50 जणांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित बाहेर काढलं गेलं. शारदीय नवरात्र महोत्सवाची पहिला दिवशी आहे आणि आई तुळजाभवानींची आशीर्वाद आणि कृपाने परांडा भूम मध्ये आपण एनडीआरएफची टीम आणि आर्मीची टीमला आपण रिक्वेजिशन केलं होतं. पहाटे 4 वाजता आम्हाला माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आपण रिक्वेजिशनची विनंती केलं होतं. आणि हे चांगला थोडासा आईच्या कृपेने आनंद होते की आपण आर्मीची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरामध्ये 50 लोकांना आपण एअरलिफ्ट केलेली आहे. सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरण केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलंय. पैठण शहरातील मुख्य रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय. घरांमध्येही पाणी शिरलंय. पैठणमधील राहुल नगर परिसराला पावसाचा दुसऱ्यांदा फटका बसला. कन्नड शहरातही तुफान पाऊस पडतोय. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड गावात जोरदार पाऊस सुरू आहे. पाचोडच्या नदीला पूर आलाय. पूर परिस्थितीमुळे पाचोड आणि पाचोड खुर्द गावाचा संपर्क तुटलाय. पाचोड परिसरातील पिकांचं देखील मोठं नुकसान झालं. जालना शहरात रात्रीपासूनच मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय. मिल्लतनगर भागातील घरात नाल्यांचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले. ये समस्या जो है तो महानगर पालिका की जो लापरवाही से जो हो रहा है, यहाँ का जो आयुक्त है तो टक्केवारी लेके जो बिल निकाल रहे हैं. जैसा ये पाइपलाइन जो है तो पाइपलाइन खाली बिछा के बिला निकाले जा रहे हैं. लेकिन आम नागरिक को जो परेशानी हो रही है, आज लोगों के घरों में जो पानी जो तुमने का कारण एक ही है कि बोगस इंजीनियर, बोगस कॉन्ट्रैक्टर और बोगस आयुक्त की लापरवाही से सब ये हो रहा है. और महानगर पालिका का सिर्फ बोगस टेंडर निकाले में करोड़ों के टेंडर निकाल रहा है. ये लोगों के घरों में जो पानी तुमा है, सिर्फ ये महानगर पालिका का प्रशासक इसमें जिम्मेदार है. मिल्लत नगर परिसर में रात भर से पानी चालू था. घरों में पानी घुस गया हुआ है. प्रशासन यहाँ पे खास तौर पे कोई ध्यान नहीं दे रहा, कुछ नहीं दे रहे. नाले ऊपर हो गए, घर नीचे हो गए. अब लोगों को ऐसा बोले जिन्होंने करेंगे तो उनको बुरा लगता. यहाँ आके देखे तो मालूम पड़ेगा. लोगों के बाल बच्चे गोद में लेके फिर रहे बच्चे. एक है हमारा आमिर है, इसके घर में घुटने का पानी तुम्हें वाला है. ये सब ये 24 बेचारे परेशान है. घरों में पानी घुसे हुआ. कहाँ जाना है लोगों ने? किसको प्रशासन को नहीं बोलेंगे तो. और टैक्स पेयर नहीं है, फुकट में नहीं बोले तुमको काम. 400 रुपये साल का स्वच्छता का, महीने का जो साल का स्वच्छता का हर घर से ले रहे तुम. पावसामुळे जालन्याच्या सुखना, सीना, कुंडलखा नद्यांना पूर आला. पूरस्थितीमुळे 11 मंडळात पिकांचं मोठं नुकसान झालंय. ऐन सणासुदीच्या काळात पीक नुकसानीची कुऱ्हाड कोसळल्यानं शेतकरी मदतीची याचना करतोय. की रात्री 4च्या सुमारास या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला, अतिवृष्टी दृश्य पाऊस झालेला. त्यामुळे आपण या ठिकाणी जालना आणि बदनापूर तालुक्याच्या मध्यंतरी जे गाव आहे त्या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की अक्षरशः सोयाबीनचं जे पीक आहे हे अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे. आणि गेल्या 5 दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे आपण बघू शकतो की हे सोयाबीनचं जे झाड आहे ते पण आता या ठिकाणी सडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्यासोबत याच ठिकाणी हे शेतकरी सुद्धा आहे. दादा, मला काय सांगाल की गेल्या 5 दिवसापासून पाऊस सुरू आहे, मात्र रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. काय नेमकं तुमचं नुकसान झालं? किती एकरवर तुमची सोयाबीन होती? काय नुकसान झालं?
ही सोयाबीन पहा इतकी दिसते मला 5-7 एकर सोयाबीन आहे त्याच्यात पूर्ण शेड्यूल पण तुमलं आता नुकसान भरपाई देऊन का देणार एवढं सरकार 5 एकर सोयाबीन आहे आमची 4 एकर सरकी आमची नुकसान झाली याची भरपाई करून द्यावा सरकारनं हीच मागणी आमची दुसरी काही नाही। आणि आमची अजून मागणी सरकारला बाबा पाणी पडला तर काहीतरी समजा शासनानं त्याचा निधी काहीतरी द्यावं मंडळ अधिकारी तलाठी महसूल तहसीलदार साहेब याने येऊन पंचनामा पाणी। मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा 19% जास्त पावसाची नोंद झाली। दरवर्षी साधारण 500 ते 550 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र यावर्षी 1 जून ते 21 सप्टेंबर पर्यंत तब्बल 712 मिलीमीटर पाऊस झाला। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतलाय। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले। परांडा तालुक्यामध्ये ढगपिंपरी नावाचं गाव आहे, या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत, काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेलं आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढगपिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय, त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर NDRFचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो, आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। तिकडे अहिल्यानगरमध्ये रात्रीपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। शेतजमिनीला तळ्यांचं स्वरूप आलंय। पिकांचं नुकसान झाल्यानं सोयाबीन आणि कांदा पीक नष्ट झालंय। अस्मानी संकटामुळे हतबल झालेला शेतकरी तात्काळ मदतीची मागणी करतोय। आणि माझ्या भावाची मिळून इथे 8.5 एकर जमीन शेती आहे, तर ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, तर त्याच्यात सोयाबीन आणि कांदा हे पीक आहे त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, तरी याची भरपाई मला शासनाकडून मिळावी ही माझी नम्र विनंती आहे। सगळ्या परिसरात हेच परिस्थिती झाली आहे। साराळामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे, त्याच्या पावसामुळे पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन आणि कांदा या पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। 2 दिवसाच्या पावसामुळे पूर्ण पाणी साठलं आणि हे रोडवाल्यांनी नाली काढलेली नाही, त्याच्यामुळे हे पाणी पूर्ण जागेवर स्टॉप झालेलं यांनी काढून दिलेलं नाहीये। गेल्या 24 तासांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे परतीच्या वाटेवर निघण्याआधी पाऊस राज्यात थैमान घालणार अशी चिन्ह दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।